नमस्कार. आपण आज पाहतोय शंकरपाळ्यांची रेसिपी. इथे मी 1 फुलपात्र तूप, 1 फुलपात्र पाणी आणि 1 फुलपात्र अशी साखर घेतलेली आहे. तर आपण आता कढईमध्ये हे तूप कडकडीत तापवून घेऊया. कडकडीत तूप तापलं की गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून हे पूर्ण गार झालं कढईमध्ये की त्याच्यामध्ये आपण आता 1 फुलपात्र पाणी घेतलंय, ते ओतलंय आणि 1 फुलपात्र साखर घेतलेली आहे. आणि आता गॅस चालू करून हे चांगलं कडकडीत उकळून घ्यायचं आहे. आणि चांगली उकळी याला आल्यानंतर आपण एका परातीमध्ये हे काढून घ्यायचं. याच्यामध्ये वेलची पूड 1 चमचा टाकलेली आहे. चांगलं असं उकळी आल्यानंतर आपण आता याला एक परातीमध्ये काढलंय. आता या परातीमध्ये काढून घेतलं की हे थोडंसं थंड होऊ द्यायचं. थोडं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी रवा घातलाय आपण. आणि आता याच्यामध्ये जेवढा मावेल तेवढा मैदा घालायचा आहे आणि चांगलं घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदम घट्टसर असा गोळा तयार करायचा आणि मग त्याची शंकरपाळी तयार करू. आता जेवढा मावेल तेवढा मैदा घातल्यानंतर आता हे पीठ आपण तयार करून घ्यायचं आहे. एकदम घट्टसर गोळा त्याचा तयार होईल असं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि एकदा हे पीठ मळून झालं की अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचं. आता हे झालेलं आहे रेडी. आता आपण एक अशी लाटी लाटून घ्यायची आहे. आणि ही लाटी लाटून घेतल्यानंतर याचे तुम्हाला जसे आवडतील तशा प्रकारे याच्या कापण्या करून घ्यायच्या आहेत. तर आता इथे ही लाटी लाटून झालेली आहे. आता याच्या साईडचे जे कड आहेत तर त्या कडा सगळ्या आपण कापून घ्यायच्या आणि याचे तुम्हाला हवे तशा आकाराचे शंकरपाळे तयार करून घ्यायचे. मी अशा पद्धतीने हे शंकरपाळे तयार केलेले आहेत. तर हे सर्व शंकरपाळी माझी तयार आहेत. आता हे आपण तळून घेऊया. आता इथे कढईमध्ये मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता ही शंकरपाळी टाकायची आणि गुलाबीसर रंग येईपर्यंत ही चांगली परतून घ्यायची आहेत, तळून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने हा कलर चढलेला आहे शंकरपाळ्यांना. ही शंकरपाळी आता आपली रेडी आहेत. खूप खमंग आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होतात. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.